नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रातला अतिशय महत्त्वाचा विषय असलेला भारतातील नाणे बाजार आणि बँकिंग व्यवस्था. खरं तर हा विषय सगळ्याच प्रकारच्या परीक्षांसाठी महत्त्वाचा आहे. हा वारंवार ह्याच्यावर प्रश्न हमखास येत असतात आणि म्हणूनच या विषयाचा आढावा आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. कारण हा विषय हा करंटशी रिलेटेड असतो. म्हणजे यामध्ये बऱ्याचशा सुधारणा होतात, चेंजेस होतात, नवीन नियम येतात, नवीन बँका होतात, काही जुन्या बँका एकमेकांमध्ये विलीन होतात, एखादी बँक नष्ट होते, काही नवीन बँकिंग कन्सेप्ट येतात, उदाहरणार्थ पेमेंट बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक, असे नवीन कन्सेप्ट पण बँकिंगच्या येत असतात. आणि म्हणूनच भारतातील नाणे बाजार आणि बँकिंग व्यवस्था हा सातत्याने अपडेट करावा लागणारा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण या भारतीय नाणे बाजार, पर्टिक्युलरली फक्त नाणे बाजार पाहणार आहोत. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातला भांडवल बाजार पाहूया, पण या व्हिडिओमध्ये भारतातील नाणे बाजार आणि त्यामध्ये प्रामुख्याने व्यापारी बँका किती आहेत, मधल्या काळात काही बँकांचं एकमेकांमध्ये विलिनीकरण झालं, काही बँका नष्ट झाल्या, त्यामुळे नेमक्या व्यापारी बँका भारतात किती आहेत, त्यातल्या सार्वजनिक बँका किती आहेत, स्मॉल फायनान्स बँकिंग किंवा पेमेंट बँकिंग ही एक नवीन कन्सेप्ट आता रुजलेली आहे भारतामध्ये. आणि त्यामुळे या नेमके कन्सेप्ट काय आहेत याचाही आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया भारतातील नाणे बाजार आणि बँकिंग व्यवस्था. आता भारतीय वित्तीय बाजार किंवा त्याला आपण भारताचा म्हणजे फायनान्स मार्केट आपण असं म्हणू शकतो की फायनान्स मार्केट आहे. आणि या फायनान्स मार्केटचे दोन भाग होतात, एक मनी मार्केट आणि एक कॅपिटल मार्केट. मनी मार्केटलाच आपण नाणे बाजार असं म्हणतो. मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमधलं नेमकं फरक काय आहे, तर साधारणपणे नाणे बाजार म्हणजे असा बाजार किंवा असे व्यवहार की ज्या ठिकाणी अल्पमुदतीची कर्ज ही दिले जातात. अल्पमुदतीची म्हणजे साधारणपणे 1 दिवसापासून ते 365 दिवस म्हणजे एक वर्षभराच्या कालावधीसाठी या ठिकाणी अल्पमुदतीची कर्ज दिले जातात. आणि नाणे बाजारामध्ये कशा कशा समावेश होतो, तर व्यापारी बँका, सहकारी बँका, वित्तीय संस्था यांचा समावेश होतो. आणि अल्पकाळासाठीच्या गरजा पूर्ण करणारा हा बाजार असतो. म्हणजे याच्यामध्ये काहीजण बँकेत पैसे ठेवतात आणि काहीजण त्या बँकेतून पैसे घेऊन आपली गरज पूर्ण करत असतात. म्हणजे आणि मग बँकेला काय मिळतं, ह्याच्यात बँकेला मिळतं व्याज, आणि त्या व्याजावर या बँका चालत असतात. त्यामुळे व्याज हे या बाजारातलं उत्पन्नाचं प्रमुख स्रोत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की भारतीय रिझर्व्ह बँक या संघटित नाणे बाजाराचं नियमन करत असते. नियमन करण्यासाठी रिझर्व्ह बँक म्हणजे भारतीय संघटित नाणे बाजाराचं सगळं नियमन हे RBI कडून चालतं. दुसरा बाजार म्हणजे कॅपिटल मार्केट, भांडवल बाजार. म्हणजे बचत केलेला पैसा जो असतो लोकांकडचा, तो उद्योग व्यवसायास किंवा मध्यम आणि दीर्घ काळासाठी उपलब्ध करून देणारी ही यंत्रणा आहे. उद्योग चालवण्यासाठी भांडवल लागतं. कालावधीनुसार भांडवल दोन प्रकारचं लागतं, एक लघु मुदतीचं लागतं, दुसरं दीर्घ मुदतीचं लागतं. आणि लघु मुदतीचे भांडवल नाणे बाजारातून उपलब्ध होते आणि दीर्घ मुदतीचे भांडवलाची गरज भांडवल बाजार पूर्ण करतो. उद्योगांसाठी स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी दीर्घ मुदतीचं भांडवल लागत असतं. आता यासाठी मग शेअर बाजार, वित्त संस्था किंवा गुंतवणूक संस्था या माध्यमातून पैशाची उभारणी करता येते. मालकीच्या भांडवल बाजारासाठी आपण शेअर बाजारचा पर्याय निवडतो किंवा कर्जाऊ भांडवलासाठी आपण मग बॉन्ड बाजारचा पैसा उभारतो. याच्याविषयी आपण सविस्तर पुढच्या लेक्चरला पाहणारच आहोत. आणि कोणत्याही देशाचा भांडवली बाजार हा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो, कारण याच्यात शेअर मार्केटचा समावेश असतो. आणि आपल्याला माहिती आहे की शेअर मार्केट हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा असतो. आणि नवीन भांडवलाच्या गुंतवणुकीवर शेवटी देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. या संदर्भात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे भारतात भांडवली बाजाराचं पूर्णपणे कंट्रोल किंवा नियमन हे सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून चालत असतं. ह्या दोन महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्यामध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार. त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण केवळ नाणे बाजाराचा वर फोकस करणार आहोत. पहा, आपण भारतीय वित्त बाजाराचा किंवा फायनान्स मार्केटचे आपण दोन भाग केले, भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवल बाजार. नाणे बाजारामध्ये काय, तर त्याचे दोन प्रकार पडतात, असंघटित नाणे बाजार आणि संघटित नाणे बाजार. आता असंघटित नाणे बाजार कशाला म्हणायचं, की ज्या नाणे बाजारावर भारतातल्या मध्यवर्ती बँकेचं म्हणजेच RBIचं नियंत्रण नाही
किंवा RBIच्या परमिशनशिवाय त्या ठिकाणचे व्यवहार होत असतात, त्याला असंघटित नाणे बाजार आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यामध्ये कशाचा समावेश होईल तर खाजगी सावकार, सराफी पेढ्या किंवा मग बँकेतर इतर मध्यस्थ, निधी कंपन्या, चिट फंड कंपन्या यांचा समावेश या असंघटित नाणे बाजारात होतो. किंवा आता अलीकडच्या काळात असलेली भिशी ही कन्सेप्टसुद्धा आपण असंघटित नाणे बाजारामध्ये समाविष्ट करू शकतो, की ज्या ठिकाणच्या व्यवहारांची माहिती बँकेला नसते, RBIला नसते, सरकारला नसते आणि त्या ठिकाणचे व्यवहार हे कोणत्याही नियमाशिवाय म्हणजे RBIने तयार केलेल्या नियमाशिवाय चालत असतात. आणि दुसरा भाग जो असतो तो संघटित नाणे बाजार, म्हणजे असा संघटित नाणे बाजार की जो पूर्णपणे RBIच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली आहे, सगळी बँकिंग रचना इथून पुढची. त्यामुळं असंघटित आणि संघटितचा फरक लक्षात आल्यानंतर मग भारतातल्या बँकांचा आपण या ठिकाणी डिवायडेशन करू शकतो की व्यापारी बँका त्यातल्या काय आहेत, काही स्मॉल फायनान्स बँका आहेत, पेमेंट्स बँका आणि सहकारी बँका. आता व्यापारी बँकामध्ये पण परत दोन प्रकार पडतात. म्हणजे कमर्शियल बँकांमध्ये एक अनुसूचित बँक म्हणजे शेड्यूल बँक आणि बिगर अनुसूचित बँक म्हणजे नॉन शेड्यूल बँक. आता अनुसूचित बँक कशाला म्हणायचं तर आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या ॲक्टने स्थापन झाली तो 1934चा RBI ॲक्ट आहे. आणि या RBI ॲक्टच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये किंवा अनुसूचीमध्ये ज्या बँकांचा समावेश केलेला असतो त्या बँकांना आपण अनुसूचित बँका असं म्हणतो किंवा शेड्यूल बँका असं म्हणतो. आणि या कायद्याच्या कलम 42/6/A याच्यामध्ये ज्या म्हणजे हे जे कलम आहे 42/6/A याच्यामध्ये याच्याबाबतचे निकष सांगितलेले आहेत. अर्थात ते निकष वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं अनुसूचित बँकेसाठी नेमकं किती भांडवल लागतं, किती कर्ज वाटावं लागतं हा मुद्दा महत्त्वाचा नाही, कारण त्यात चेंजेस होत असतात. पण एवढं लक्षात ठेवायचा परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा की RBI ॲक्टच्या दुसऱ्या शेड्यूलमध्ये ज्यांचा उल्लेख असतो त्या बँका म्हणजे अनुसूचित बँका आणि ज्यांचा उल्लेख नसतो म्हणजे ते निकष ज्या बँका पूर्ण करत नसतील त्या बँका म्हणजे बिगर अनुसूचित बँका. अनुसूचित बँकांचे पण आपण प्रकार करू शकतो. त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका म्हणजे त्याला आपण नॅशनलाइज्ड बँका किंवा पब्लिक सर्व्हिस अंडरटेकिंग बँका असंही म्हणू शकतो. त्याच्यामध्ये त्या भारतात सध्या किती आहेत तर 12 बँका आहेत सध्या अशा, त्याची आपण सविस्तर माहिती घेऊच. खाजगी क्षेत्रात पण भारतात काही बँका कार्यरत आहेत. 22 बँका सध्या खाजगी क्षेत्रात कार्यरत आहेत भारतामध्ये परवाना प्राप्त. त्यानंतर परकीय बँका आपल्याकडं आलेल्या आहेत आणि त्यांची एकूण मिळून शाखांची संख्या 288 इतकी भरते. आणि प्रादेशिक ग्रामीण बँकासुद्धा RRB रिजनल रुरल बँक्स यात आपल्याकडे 43 आत्तापर्यंत, म्हणजे ॲक्च्युली त्यांची संख्या 196 वरून आता 43पर्यंत कमी झालेली आहे. त्याच्याविषयी पण माहिती घेऊ. त्यानंतर SBI आणि 11 राष्ट्रीयकृत बँका इतर कोणत्या आहेत ती पण आपण माहिती घेणार आहोत. स्मॉल फायनान्स बँक भारतात सध्या 10 आहेत. तर या 10 बँका नेमकं कोणत्या किंवा स्मॉल फायनान्स बँक ही काय कन्सेप्ट आहे याचंही आपण चर्चा करणार आहोत. पेमेंट बँक्स ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. भारतात सध्या 6 पेमेंट बँका कार्यरत आहेत, त्याची आपण पुढे माहिती घेत आहोत. आणि सहकारी बँकांचं आपल्याकडचं जाळं कसं आहे ग्रामीण भागातलं आणि शहरी भागातलं याची पण आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करूया राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक बँका. आता सार्वजनिक किंवा राष्ट्रीयकृत बँकामध्ये काही फारसा फरक नाही आहे. कधी हा सार्वजनिक शब्द आपण वापरतो किंवा राष्ट्रीयकृत, परंतु याचा अर्थ एकच आहे की ज्या बँकांवर निम्म्यापेक्षा जास्त मालकी, किमान निम्म्यापेक्षा जास्त मालकी ही भारत सरकारची आहे त्या बँकांना सार्वजनिक किंवा नॅशनलाइज्ड बँका असे म्हणतात. आता सुरुवातीला भारतामध्ये ज्या बँका स्थापन झाल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या काही सरकारने स्थापन केलेल्या किंवा सरकारच्या पुढाकाराने स्थापन झाल्या होत्या अशातला भाग नव्हता. काही खाजगी बँका होत्या, परंतु इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना असं वाटलं की भारतातलं बँकिंगचं जाळं जर विस्तारायचं असेल, ग्रामीण भागापर्यंत जर बँकांच्या सुविधा पोहोचवायच्या असतील, खाजगी सावकारांच्या पिळवणुकीपासून जर लोकांना वाचवायचं असेल तर मग बँकांचं अधिकाधिक व्यवहार बँकांचे झाले पाहिजे, लोकांनी बँकेच्या माध्यमातून व्यवहार करावेत. पण मग खाजगी बँकांना सरकारने दिलेले निर्देश खाजगी बँका पूर्णपणे ऐकतीलच असं नाही, म्हणून त्यांच्यावर जर आपला अधिकार असेल तर आपला निर्णय त्यांना ऐकायला लागेल. या विचारातून मग इंदिरा गांधींनी 1969 साली 19 जुलै 1969 साली 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. आता आपण हे एक घटनाक्रम पाहून शेवटी हे पाहणार आहोत की आता नेमक्या भारतात बँका नेमक्या आहेत अस्तित्वात किती. तर झालं असं की 19 जुलै 1969ला 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या अशा.
म्हणजे खाजगी बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं. ते खाजगी लोकांचे जे शेअर्स होते ते निम्म्यापेक्षा जास्त त्या बँकेतले शेअर्स सरकारने विकत घेतले. नंतर मग 15 एप्रिल 1980ला परत इंदिरा गांधींच्याच काळात आणखी 6 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यावेळी 200 कोटी रुपये ज्यांच्या ठेवी होत्या, भागभांडवल होतं, त्या व्यापारी बँकांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं की जेणेकरून आणखी बँकिंगचं स्ट्रक्चर वाढावं. म्हणजे आता 14 आणि 6 20 बँका राष्ट्रीयकृत बँका झाल्या. त्यात 1993 साली असं झालं की याच्यापूर्वी जी राष्ट्रीयकृत केलेली बँक होती न्यू बँक ऑफ इंडिया, हिचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण झालं. त्याच्यामुळे एक बँक कमी झाली, 19च राहिल्या. नंतर आता इथं एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया SBI 1955ला स्थापन झालेली बँक, ही स्थापनेपासूनच सरकारची बँक आहे. म्हणजे असं नाही की ती कधीतरी खाजगी होती आणि तिचं नॅशनलायझेशन केलं. मुळात 55ला ती अगोदर जी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होती तिचं रूपांतर SBI मध्ये ज्यावेळेस झालं त्याच वेळेस ती सरकारची बँक झाली. त्याच्यामुळं तिचं राष्ट्रीयकरण करण्याची गरज पडली नाही. त्यामुळं आपण तिला एक सेपरेट ठेवूया. SBI 55 साली स्थापन झाली आणि ती सरकारची बँक तेव्हापासून आहे आणि आजही आहे. सरकारचा सगळ्यात जास्त हिस्सा त्याच्यामध्ये आहे. 1 एप्रिल 2017ला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या 5 सहयोगी बँका होत्या त्या भारतीय महिला बँक ही 2013 साली एक खास महिलांसाठी स्थापन झालेली बँक होती BMB. परंतु तिचा तोटा वाढल्यामुळं किंवा तिचं अपेक्षित प्रगती साध्य न झाल्यामुळं मग ती बँकसुद्धा 1 एप्रिल 2017लाच SBI मध्ये विलीन झाली. म्हणजे ती पण राष्ट्रीयकृत बँक होती, सरकारचीच बँक होती. म्हणजे सरकारची स्थापन केली म्हणजे सार्वजनिक झाली ती. तर पण ती कमी झाली परत 1 एप्रिल 2017ला ती प्लस SBIच्या ज्या असोसिएट बँका होत्या, SBI स्टेट बँक ऑफ हैदराबाद वगैरे, तर त्या SBI मध्ये मर्ज झाल्यामुळे आता भारतात फक्त SBI ही एकच आहे. तिच्या असोसिएट बँका आता नाही राहिलेल्या. 21 जानेवारी 2019ला IDBI ही बँक LICने या बँकेतले 51% शेअर्स विकत घेतल्यामुळं ती LICच्या ताब्यात गेली आणि त्यामुळं मग आता ती तत्पूर्वी जी म्हणजे RBIने इंटरेस्ट घेऊन किंवा RBI कडून जी सबसिडियरी म्हणून बँक चालत होती IDBI, तिच्यातला हिस्सा LICने विकत घेतल्यामुळं मग ती आता पूर्णपणे खाजगी बँक आहे असं RBIनेच नोटिफिकेशन दिलं आणि आता IDBI ही खाजगी बँक म्हणून वर्गीकृत केली जाते 21 जानेवारी 2019 पासून. दरम्यान एप्रिल 19मध्ये विजया बँक आणि देना बँक या 2 राष्ट्रीयकृत बँका ज्या होत्या त्या बँका बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या. म्हणजे 3 ऐवजी आता एकच बँक राहिली. त्यानंतर मग एप्रिल 2020मध्ये परत आता सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत पूर्ण मर्ज झाली. तर तो निर्णय मागच्याच वर्षी झाला होता, मात्र त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2020ला झाली, हे लक्षात ठेवा. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन झाली, अलाहाबाद बँक इंडियन बँकेत विलीन झाली, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्या. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक या 2 बँका युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाल्या. 1 एप्रिल 2020 ही तारीख या दृष्टीने महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे मग एकमेकांमध्ये विलीन झाल्यामुळं आता फायनली आपण असं म्हणू शकतो की ह्या 1 एप्रिल 2020ला अचानक एकदम 6 राष्ट्रीयकृत बँका कमी झाल्या. 10 होत्या, 10 पैकी 6 कमी झाल्या, 4च राहिल्या. म्हणजे राष्ट्रीयकृत ज्या 10मध्ये म्हणजे 6 इतर 4 बँकांमध्ये विलीन झाल्या. त्यामुळं मग बँकांची संख्या कमी झाली. मग आता आपण असं म्हणू शकतो फायनली की देशात आता 18 - 6 म्हणजे 12 राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक बँका आहेत. ह्या 12मध्येच SBI पण धरलेली आहे. म्हणजे SBI जर सोडली तर 11 प्लस 1 SBI 12, अशा 12 राष्ट्रीयकृत किंवा सार्वजनिक बँका सध्या भारतात आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. करंटच्या दृष्टीने पण आहे आणि इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने पण आहे, लक्षात ठेवा. आता पुढचा भाग बघूया की खाजगी क्षेत्रातल्या बँका. भारतामध्ये साधारणपणे 22 खाजगी प्रायव्हेट सेक्टर बँका आहेत. 22 आहेत सध्या. आणि खरं तर नरसिंहन कमिटीने 1993ला पहिल्यांदा बँकिंग लायसन्स दिलं. त्यावेळेस काही 10 बँका अस्तित्वात आल्या, त्यातल्या 4 बँका बुडाल्या, 6 राहिल्या. नंतर परत 2003-04मध्ये परत बँकिंग लायसन्सचा दुसरा टप्पा झाला, परत आता 2015मध्ये झाला. तर अशा मिळून सगळ्या मिळून सध्या 22 खाजगी क्षेत्रातल्या बँका भारतात कार्यरत आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण ॲक्सिस बँक, बंधन बँक, CSB बँक, सिटी युनियन बँक, DCB बँक, धनलक्ष्मी बँक, फेडरल बँक, HDFC बँक,
ICICI, इंडसइंड बँक, IDFC फर्स्ट बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, कोटक महिंद्रा बँक, लक्ष्मी विलास बँक, नैनिताल बँक, RBL बँक, साऊथ इंडियन बँक, तमिळनाड मर्चंटाईल बँक, येस बँक आणि IDBI बँक, या अशा 22 खाजगी क्षेत्रातल्या बँक आहेत. त्यापैकी खाजगी क्षेत्रातली सध्याची सगळ्यात मोठी म्हणजे आर्थिक दृष्टीने सगळ्यात मोठी बँक कोणती, तर सध्या HDFC ही सध्या खाजगी क्षेत्रातली सगळ्यात मोठी बँक आर्थिकदृष्ट्या सध्या आहे. त्यानंतर भारतातील परकीय बँकांचा जर नजर टाकली तर भारतात सद्यस्थितीत एकूण 288 या परकीय बँका आहेत. 2005 ते 2009 या कालावधीत परकीय बँकांना भारतात स्वतंत्र बँकिंग व्यवसाय करता येत नव्हता. या बँकांना त्यांच्या सबसिडरी करण्यास परमिशन दिली होती. म्हणजे परकीय बँकेच्या भारतातील एखाद्या शाखेला संलग्न संस्था म्हणून रूपांतरित करता येत होते. मात्र 2009 नंतर या धोरणात बदल झाला, उदारीकरण झालं थोडंसं, आणि परकीय बँकांना आता एखादी भारतीय खाजगी बँकसुद्धा पूर्ण हस्तगत करण्याची परमिशन दिली जाते. तर सध्या भारतातल्या टोटल 288 या बँका परकीय बँका सध्या भारतात कार्यरत आहेत. आणि भारतातल्या परकीय बँकांपैकी स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही जी युनायटेड किंगडमची बँक आहे, हिच्या भारतात सर्वाधिक म्हणजे 102 शाखा एकट्या स्टँडर्ड चार्टरच्या आहेत. म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी परकीय बँक कोणती, तर स्टँडर्ड चार्टर. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स, आपण RRB म्हणून त्यांना ओळखतो. खरं तर 1975 मध्ये M. नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला होता की भारतात कृषी पतपुरवठ्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना करता येतील. आणि मग त्यांनी असं शिफारस केली की भारतात खास कृषीसाठी म्हणून एक वेगळी बँकिंग यंत्रणा स्थापन करायला पाहिजे. आणि मग या समितीच्या शिफारशीला अनुसरून सप्टेंबर 1975 मध्ये या ग्रामीण बँकांच्या स्थापनेसंदर्भात राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी केला. या अध्यादेशाचे 1976 मध्ये रिजनल रुरल बँक्स ॲक्टमध्ये रूपांतर झालं. आणि म्हणजे अध्यादेशाच्या नंतर 76ला रूपांतर झालं, परंतु अध्यादेश काढला आणि लगेच पुढच्या महिन्यात म्हणजे गांधीजी जयंतीच्या दिवशी 1975 मध्ये ग्रामीण बँकेची पहिली स्थापना देशात झाली. म्हणजे ह्या संदर्भात सगळे प्रश्न येऊन गेलेले आहेत की प्रादेशिक ग्रामीण बँका कोणाच्या शिफारशीनुसार, कोणत्या समितीच्या, किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका कशाच्या म्हणजे संसदेच्या कायद्याने स्थापन झाली का राष्ट्रपती अध्यादेशाने. तर अध्यादेशाने स्थापन झाली, कायद्यानंतर झाला, 75ला स्थापन झाली. आता आणि हाही प्रश्न नेहमी येतो की प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये भांडवलाचा वाटा कसा. केंद्र सरकारचा 50%, राज्य सरकार 15% आणि जी कोणती त्यांची स्पॉन्सर बँक असेल तिचं 35% हिस्सा. अशा पद्धतीने त्याचं भाग भांडवलाचं डिवायडेशन करण्यात आलं होतं. आणि ग्रामीण भागातल्या दुर्बल घटकांना कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करायचा, ग्रामीण भागात शाखा विस्तार करायचा, हे आणि ग्रामीण भागात अधिकाधिक कर्ज वितरण बँकेच्या थ्रू व्हावं, हा या प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यामागचा उद्देश होता. पुढच्या काळात मग 1989 साली खुसरो समितीने या कृषी पतपुरवठ्याचा ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस त्याने सांगितलं की ह्या प्रादेशिक ग्रामीण बँका या तोट्यात चाललेल्या आहेत, त्यामुळं त्यांचा आणखी तोटा वाढण्यापूर्वी त्यांचं संबंधित स्पॉन्सर्ड बँकेत विलिनीकरण करून टाकावं. त्यांनी शिफारस केली, मात्र तरी पण त्याची काही लगेच अंमलबजावणी झाली नाही. पुढे 90 मध्ये नरसिंहन समितीने सुद्धा परत तेच सांगितलं की RRB आता विलीन करून टाका. इतर बँका भरपूर स्थापन झालेल्या आहेत, RRBची गरज नाही राहिलेली. आणि मग नंतर 2005 मध्ये सरदेसाई समितीच्या शिफारशीने परत एकदा तोच मुद्दा उपस्थित केला. आणि मग आता सध्या त्या बँकांची संख्या कमी करत 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 त्या बँका आता भारतात सध्या 43 प्रादेशिक ग्रामीण बँका अस्तित्वात आहेत. हा आकडा लक्षात असू द्या. आणि आता एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे नवीन की स्मॉल फायनान्स बँक, म्हणजे लघु किंवा त्याला आपण लघु वित्त बँक असं पण म्हणू शकतो. मूलभूत बँकिंग सेवा देण्यासाठी ही बँक सेवा देते. म्हणजे काय, ठेवी स्वीकारते, म्हणजे ठेवी जमा करून घेणे आणि कर्ज वितरण करणे यासारख्या मूलभूत बँकिंग सेवा या बँका देत असतात. म्हणजे इतर मोठ्या बँका ज्या व्यक्तींना किंवा वर्गाला सेवा देत नाहीत आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, अशाला म्हणजे कोणते छोटे उद्योग किंवा छोटे व्यावसायिक, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग यांना जर मोठ्या बँकांनी दुर्लक्षित केलं तर अशा गटांना किंवा अशा वर्गांना सेवा देऊन देशात वित्तीय समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजन घडवून आणणं हा या बँकेच्या
स्थापनेचा उद्देश आहे आणि ही शिफारस केली होती उषा थोरात समितीने आणि मग त्यांची शिफारशीनुसार देशात स्मॉल फायनान्स बँका अस्तित्वात आल्या. म्हणजे या संदर्भात लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा असा की ज्या NBFC म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आहेत त्या किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट MFI किंवा मग लोकल एरिया बँक यासुद्धा या बँकिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात. स्मॉल फायनान्स बँका कंपनी ॲक्ट 2013 नुसार पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन केल्या जातात आणि RBI ॲक्ट 1934 आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 या 2 कायद्याने त्याचं नियंत्रण अर्थातच RBI करत असते. आपल्या एकूण कर्ज वितरणापैकी 75% कर्ज प्रायोरिटी सेक्टरला म्हणजे अग्रक्रम क्षेत्राला द्यायचं बंधन या बँकांवर आहे आणि जे काही एकूण कर्ज वितरण केलं जाईल त्यातले 50% कर्ज हे 25 लाख रुपयांच्या मर्यादेत द्यायचं ही पण एक बंधन आहे. सध्या भारतामध्ये अशा 10 स्मॉल फायनान्स बँका आहेत. कोणत्या तर या उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बंगलोरला तिचं हेडक्वार्टर आहे, 2017ला स्थापन झाली. स्मॉल फायनान्स बँक 2018ला, इक्विटा स्मॉल फायनान्स बँक 2016ला, AU स्मॉल फायनान्स बँक 2017ला. म्हणजे ह्या 2016 नंतरच्या सगळ्या बँका आहेत हे लक्षात ठेवा. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक 2016, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक 2017ला, ESAF स्मॉल फायनान्स बँक 2017लाच, नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 17लाच, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही सुद्धा 2017ला. अशा प्रकारे या भारतातल्या सध्या 10 स्मॉल फायनान्स बँका आहेत. हा एक महत्त्वाचा आणि लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा, याच्यावर प्रश्न येऊ शकतात. ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आणि जन स्मॉल फायनान्स बँक ही त्यातल्या त्यात जास्त तिची ॲडव्हर्टायझिंग झालेली बँक आहे. आपण क्रिकेट सामन्यांच्या वेळेस पण आपण याची जाहिराती पाहिलेली आहे. त्यामुळं आता ह्या बँका हळूहळू लोकप्रिय होत चाललेल्या आहेत. उद्देश असा की ज्या लोकांना मोठ्या बँकांकडून कर्ज मिळत नाही, काही अडचणी असतील त्यांच्यासाठी खास कर्ज वितरण करण्याची सोय या बँका करतात. बेसिक सर्व्हिस देतात. पूर्ण बँकिंग एखादी बँकिंग लायसन असलेली बँक जशी पूर्ण सर्व्हिस देत असते तशी पूर्ण नाही पण बेसिक सर्व्हिस मात्र या बँका देत असतात. आणि आता एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे पेमेंट बँक. खरं तर पेमेंट बँक का स्थापन झाली याचं थोडासा आपण भूतकाळात जाऊया. सप्टेंबर 2013मध्ये डॉक्टर नचिकेत मोर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. कशासाठी तर कॉम्प्रिहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेस अँड लो इन्कम हाऊसहोल्ड्स या विषयाचा अभ्यास करण्यासाठी ही समिती होती. म्हणजे ज्यांचे छोटे व्यवसाय आहेत किंवा एकदम कमी उत्पन्न आहे अशा लोकांना फायनान्शियल सर्व्हिसेस, सर्वंकष फायनान्शियल सर्व्हिसेस त्यांना वित्तीय सेवा पुरवायच्या. म्हणजे पेमेंट बँकेची ही पार्श्वभूमी आहे की एक नचिकेत मोर समिती नेमली होती 13मध्ये. आता या नचिकेत मोर समितीने जानेवारी 2014ला RBIला अहवाल दिला. नेमली कोणी होती? RBI नेमली होती. RBIलाच अहवाल दिला आणि त्यांनी सांगितले की कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी आणि छोट्या व्यापाऱ्यांसाठी फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय समावेशन घडवून आणायचं असेल तर पेमेंट बँका स्थापन केल्या पाहिजेत. पेमेंट बँक ही अशी बँक आहे की जी बँक तुम्हाला इतर रुटीन बँकांप्रमाणे किचकट प्रोसेस करून तुम्हाला सेवा देणार नाही. साधी सरळ सोपी पद्धतीने तुम्हाला सेवा देईल. आणि ही ज्यावेळेस समिती स्थापन झाली होती 2013मध्ये नचिकेत मोर समिती, या समितीने सांगितले की देशातले 60% लोकांचं बँकेत अकाउंटच नाही. मग ह्या लोकांना जर त्यांना आपल्याला फायनान्शियल इन्क्लुजन जर घडवून आणायचं असेल, त्यांना जर सगळ्या बँकिंगच्या सेवा सुविधा द्यायच्या असतील किंवा सरकारला सुद्धा भविष्यात त्यांच्या योजनाचा लाभ डायरेक्टली ह्या लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर मग ह्या लोकांचं बँकेत अकाउंट तरी असलं पाहिजे. आणि मग अकाउंट का उघडत नाही आहेत तर मग कदाचित बँकिंग सिस्टीम त्यांना किचकट वाटत असावी. म्हणून एक सोपी सिस्टीम, सोपी प्रोसेस बँका की लोक घर बसल्यासुद्धा बँकेत अकाउंट उघडू शकतील, घर बसल्या पैसे एकमेकांना ट्रान्सफर करू शकतील, अशी त्यावेळेसची ही कन्सेप्ट होती पेमेंट बँकेची. आणि म्हणजे बघा याचं टार्गेट कोणाला उद्देशून किंवा कोणाला लक्षात ठेवून ही बँकेची संकल्पना आली तर लो इन्कम हाऊसहोल्ड, मायग्रंट लेबर वर्कफोर्स जो सातत्याने इकडून तिकडं स्थलांतर करत असतो, त्यांना एका बँकेत खातं उघडून जमत नाही कारण ते स्थलांतर येत असतात. म्हणून त्यांच्यासाठी स्मॉल बिझनेस ज्यांचं नवीन एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा करणार आहेत, आणि अनऑर्गनाइज सेक्टर, असंघटित क्षेत्र, तर ह्या लोकांसाठी म्हणून पेमेंट बँक हा एक चांगला पर्याय ठरेल असं नचिकेत मोर यांना वाटलं आणि त्यांनी तशी शिफारस केली की पेमेंट बँका स्थापन केल्या जाव्यात.
म्हणजे आता ह्या सगळ्या विश्लेषणावरून असं लक्षात आलं की पेमेंट बँक म्हणजे अशी बँक आहे की जी मर्यादित स्वरूपात इतर कोणत्याही बँकेसारखीच काम करत असते. मात्र एक फरक असा आहे, लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा, याच्यावर प्रश्न येऊन पण गेलेला आहे, की कर्ज पुरवठा करत नाहीत ह्या बँक. म्हणजे त्या ठेवी स्वीकारतील 1 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवी स्वीकारतात, पण कर्ज देत नाहीत. म्हणजेच ही बँक ग्राहकांना कर्जही देत नाही किंवा बँक क्रेडिट कार्ड पण देत नाही. इतर सगळ्या प्रकारच्या सुविधा देईल, डेबिट कार्ड देईल, ATMची सुविधा देतील, मनी ट्रान्सफर देईल, सगळं देईल, पण कर्ज नाही देऊ शकत. ठेवी स्वीकारायच्या इथपर्यंत ते करू शकतात. आता बघा, ग्राहकांकडून 1 लाख रुपयापर्यंतच्या डिमांड डिपॉझिट्स ते स्वीकारू शकतात, मागणी ठेवी. करंट आणि सेव्हिंग अशा दोन्ही प्रकारचे खाते आपण त्या ठिकाणी उघडू शकतो. पारंपरिक बँकांसारखं काम नाही करत आहे. यांचं कामकाज प्रामुख्याने कसं चालतं, मोबाईलद्वारे किंवा ऑनलाईन. म्हणजे बँकेत जा, पावती भरा पैसे काढण्याची, मग ती कॅशियरला द्या, मग पैसे काढा, किंवा प्रत्येक गोष्टीसाठी बँकेत लिखापडी करण्याची गरज नाही. ही बँक ऑनलाईन तुम्हाला किंवा मोबाईलद्वारे सुद्धा ती सगळे ऑपरेट करता येते त्यातले तुमचं अकाउंट. अर्थात आता इतर सगळ्याच कमर्शियल बँकांनी सुद्धा आपल्याला ग्राहकांना सगळ्या ऑनलाईन बँकिंग, इंटरनेट बँकिंगच्या सुविधा दिलेल्याच आहेत, पण ही आत्ता 1-2-3 वर्षापूर्वीची डेव्हलपमेंट आहे. 2013ला ज्यावेळेस नचिकेत मोर समिती नेमली होती त्यावेळेस त्यांना तशी सुविधा दिसली नव्हती कमर्शियल बँकांकडून, म्हणून त्यांनी ही पेमेंट बँक केली. आणि तरीसुद्धा पेमेंट बँका उशिरा जरी स्थापन झाल्या असल्या तरीसुद्धा पेमेंट बँका पण बऱ्यापैकी लोकप्रिय झालेल्या आहेत. पाहूयाच आपण. यातला आणखी एक अट अशी आहे की अनिवासी भारतीय येणाऱ्या जे असतात त्यांना मात्र याच्यात खाते काही उघडता येत नाही. इतर बँकांप्रमाणे त्यांना शेअरचं बंधन त्यांच्यावर पण असणार आहे. आता सुविधा काय आहेत, मोबाईल पेमेंट्स, फंड ट्रान्सफर, ऑनलाईन शॉपिंग तुम्ही करू शकता, खरेदी विक्रीचे व्यवहार या ठिकाणी माध्यमातून करू शकता. ATM किंवा डेबिट कार्ड तुम्हाला दिलं जाईल, क्रेडिट कार्ड दिलं जाणार, लक्षात ठेवा. ATM किंवा डेबिट कार्ड तुम्हाला मिळेल. नेट बँकिंगची सुविधा मिळेल, थर्ड पार्टी ट्रान्सफरची सुविधा मिळेल. म्हणजे फक्त एक सोडून काय की तुम्हाला लोन मिळणार नाही किंवा त्या बँकेतून तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर होणार नाही. बाकी सगळ्या बँकिंगच्या सगळ्या सुविधा आहेत. याशिवाय ही बँक म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये सुद्धा उतरलेली आहे आणि त्यासुद्धा सेवा तुम्हाला ती पुरवू शकते. अशा प्रकारची ही पेमेंट बँकिंगची सिस्टीम आहे. आता याच्यामध्ये झालं असं की एअरटेलने मग भारतातली पहिली लाईव्ह पेमेंट बँक मार्च 2017ला सुरू केली. 2015मध्ये सरकारने 11 बँक म्हणजे 11 संस्थांना पेमेंट बँकिंगचं लायसन्स दिलं. म्हणजे 11 संस्थांना दिलं, पण त्यात सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार घेतला 2017मध्ये एअरटेलने पहिली लाईव्ह पेमेंट बँक मार्च 2017ला सुरू केली. मग त्यानंतर पेटीएमने पण सुरू केली बँक, फिनोटेकनी पण सुरू केली 2017मध्येच. म्हणजे 17मध्ये सगळ्यात पहिल्यांदा एअरटेल म्हणजे पहिली भारतातली पहिली भारतातली पेमेंट बँक कोणती, तर एअरटेल, नंतर पेटीएम, नंतर फिनोटेक. नंतर 2018मध्ये इंडिया पोस्ट, आपलं भारतीय पोस्ट आहे, त्यांनीसुद्धा 2018मध्ये सेवा पेमेंट बँकेची सेवा सुरू केलेली आहे. नंतर रिलायन्स जिओ, मुकेश अंबानीसुद्धा याच्यामध्ये उतरले, त्यांनी पण जिओची बँक स्थापन केली, रिलायन्स जिओ. त्याच्यानंतर NSDLसुद्धा या पेमेंट बँकेत उतरलेली आहे. म्हणजे एअरटेल, त्याच्यानंतर मग पेटीएम, फिनोटेक, जिओ, इंडिया पोस्ट आणि NSDL अशा 6 पेमेंट बँका भारतात सध्या अस्तित्वात आहेत. चोलामंडलम, आदित्य बिर्ला, सन फार्मा आणि टेक महिंद्रा यांना त्यांचं लायसन मिळालेलं होतं, त्यांनी ते परत केलं आणि पेमेंट बँका काय आम्हाला आता सध्या स्थापन करायचे नाहीत म्हणून सांगितलं. आणि व्होडाफोननी तर एम-पेसानं तर पेमेंट बँक सुरू केलेली मागच्या 2019मध्ये बंद केलेली आहे. त्यामुळे आता व्होडाफोनची एम-पेसा ही पेमेंट बँक बंद झालेली आहे. आता 6 पेमेंट बँका सध्या भारतात अस्तित्वात आहेत. कोणत्या, तर एअरटेल पेमेंट्स बँक 2017ला स्थापन झाली, नवी दिल्ली या ठिकाणी तिचं मुख्यालय. इंडिया पोस्ट पेमेंट बँक 2018ला दिल्लीलाच मुख्यालय आहे. त्यानंतर जिओ पेमेंट्स बँक 2018ला मुंबईला मुख्यालय. पेमेंट्स बँक मुंबईलाच मुख्यालय आहे, 2017ला स्थापन झाली. पेटीएम पेमेंट बँक 2017ला नोएडा या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे. आणि NSDL पेमेंट बँक 2018ला स्थापन झाली, तिचं मुख्यालय मुंबईला आहे. त्यामुळे पेमेंट बँकेसंदर्भात जेवढे प्रश्न येण्याची संभाव्यता आहे त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आता पुढचा मुद्दा, भारतातल्या सहकारी बँका. आता भारतातल्या सहकारी बँकांचं पण एक वेगळं जाळं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, ग्रामीण सहकारी बँका आणि शहरी सहकारी बँका. ग्रामीण सहकारी बँका म्हणजेच त्याला राज्य सहकारी बँका म्हणतो, आणि शहरातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका.
ग्रामीण भागातली जी राज्य सहकारी बँक ग्रामीण भागासाठी काम करते ती प्रामुख्याने लघु मुदतीचं कर्ज देण्याचं काम करते आणि दीर्घ मुदतीचं काम देण्याचं काम करते भूविकास बँक, लँड डेव्हलपमेंट बँक. लघु मुदतीचं कर्जाची सिस्टीम कशी आहे शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ग्रामीण भागासाठी, की राज्य सहकारी बँक तिच्या खालोखाल प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँक आणि मग प्रत्येक गावामध्ये साधारणपणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या असतात. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत हे कर्ज अल्पमुदतीचं मिळतं. म्हणजे त्याला आपण पीक कर्ज म्हणतो. साधारणपणे 18 महिने मुदतीचं हे, जास्तीत जास्त 18 महिने मुदतीचं हे कर्ज असतं. आणि मग याच्यापेक्षा जास्त मुदतीचं पाहिजे असेल 5 वर्षासाठी वगैरे तर मग दीर्घ मुदतीचं कर्ज देणारी पण सिस्टीम विकसित झाली होती आपल्याकडे भूविकास बँका. तर ह्यांचं नेमकं पुढं काय झालं बघूया. राज्य सहकारी बँकांचा मुद्दा लक्षात घ्यायचा तर घटक राज्यात शेतीसाठी सहकारी पतपुरवठा करण्यासाठी राज्य सहकारी बँक ही सर्वोच्च बँक असते. देशभरात अशा 31 राज्य सहकारी बँक आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक राज्यात अशी एक राज्य सहकारी बँक आहेच. आणि राज्य सहकारी बँकेला नाबार्डकडून वित्तपुरवठा होतो. आता ही जबाबदारी जी आहे ग्रामीण विकासाची जबाबदारी RBIने पूर्णपणे नाबार्डकडे सोपवून दिलेली. त्यामुळं RBIकडून नाबार्डला आणि नाबार्डकडून मग राज्य सहकारी बँकेला वित्तपुरवठा होतो. आणि मग राज्य सहकारी बँक काय करते, जिल्हा सहकारी बँकांना तो वित्तपुरवठा करते. अशी सिस्टीम आहे. महाराष्ट्रापुरतं जर बघायचं झालं तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही महाराष्ट्रातली सहकारी कर्ज पुरवठा यंत्रणेतली शिखर बँक आहे. तिला आपण MSC बँक म्हणतो. 1911ला स्थापन झालेली खूप जुनी आहे, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. त्यानंतर तिचं म्हणजे तिच्याविषयी जर अधिक माहिती घ्यायची झालं तर मुंबईला मुख्यालय आहे, प्रशासकीय कार्यालय वाशीला आहे, नवी मुंबईत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातली सगळ्यात मोठी राज्य सहकारी बँक आहे. आणि राज्य सहकारी बँक आपली जी आहे ही नाबार्ड आणि जिल्हा सहकारी बँक यांच्यातलं दुवा म्हणून काम करते. म्हणजे सगळ्यात राज्य सहकारी बँका या नाबार्डकडून पैसे घेणार आणि जिल्हा सहकारी बँकांना देणार, असं दुवा म्हणून काम करत असतात. लक्षात. आता प्रत्येक जिल्हा पातळीवर जिल्हा सहकारी बँका असतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, DCS डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह, DCB डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँका. ग्रामीण भागात आणि इतर ठिकाणी कृषी कारणासाठी, स्पेशली कृषी कारणासाठी मध्यम मुदतीचं कर्ज देणं हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी संरचनेतल्या मधल्या टप्प्यावर काम करते आणि ती जिल्ह्यातल्या सगळ्या प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ असते आणि जिल्ह्यातल्या सहकारीच्या चळवळीचं नेतृत्व पण तीच करते. आपलं जिल्हा सहकारी बँक, प्रत्येक जिल्ह्यातले आपल्याला किती जिल्हा सहकारी बँकेचं राजकारण असतं आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये जिल्ह्यातले सगळे नेते त्या बँकांवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. कारण ज्या नेत्याची त्यावर सत्ता त्याच्याकडे सहकारी चळवळीचं नेतृत्व येत असतं. राज्य सहकारी बँकांकडून जो पैसा किंवा वित्तपुरवठा उपलब्ध होतो तो ग्रामीण स्तरावरील ज्या सोसायट्या गावागावात असतात, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म्हणतो आपण त्यांना, सोसायट्या, त्यांना उपलब्ध करून द्यायचं काम हे बँका करत असतात. म्हणजे जिल्हा सहकारी बँका शेतकऱ्यांना डायरेक्टली कर्ज देत नाही, ती सोसायट्यांच्या मार्फत देत असते. महाराष्ट्राच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात सध्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत आणि त्यांच्या शाखांची एकूण संख्या जवळपास 3746 इतकी आहे. शाखा जाऊ द्या, पण जिल्ह्यात किती जिल्ह्यात आहे, 31 जिल्हा सहकारी बँका आहेत. राज्यातल्या 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी 30 बँका प्रामुख्याने शेती क्षेत्राच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात आणि यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकांना राज्य सहकारी बँक फेर कर्ज वाटप करत असते. आता विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म्हणजेच गावागावातल्या सोसायट्या. आपल्या सर्वांना माहिती आहे गावागावातल्या सोसायट्या किती महत्त्वाच्या असतात. त्याच्या निवडणुका होतात, जे सभासद असतात त्याच्यातून एखादा चेअरमन निवडला जातो आणि मग त्यांच्या माध्यमातून अल्प मुदतीचं किंवा पीक कर्ज या सोसायटीच्या माध्यमातून वितरित होतं. म्हणजे उद्देश काय, की अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा, प्रामुख्याने त्याला पीक कर्ज म्हणतो, या असतात. खेड्यातले 10 किंवा अधिक लोक एकत्र येऊन प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा संस्था स्थापन करू शकतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून या सोसायट्यांना वित्तपुरवठा होतो आणि या सोसायट्या मग शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करतात. संबंधित गावातले शेतकरी या सोसायटी सदस्य असतात. आपल्यातूनच एकाची सोसायटीच्या संचालक मंडळाची निवड करतात आणि संचालक आपल्यातूनच एकाची चेअरमन म्हणून निवड करत असतात आणि तो गावचा चेअरमन म्हणून आपण त्याला ओळखतो, हे गावचे चेअरमन. म्हणजे गावचे म्हणजे कशाचे, गावातल्या सोसायटीचे चेअरमन असतात. या सोसायट्या तिच्या सभासदांना अल्प तसेच मध्यम मुदतीचं कर्ज देतात. शेती कामासाठी. कशासाठी कर्ज, तर शेती कामासाठी जे अवजारं लागतात, कधी बियाणे लागतात, खते लागतात, यासाठी पतपुरवठा करायचं काम या सोसायट्यांच्या माध्यमातून चालतं. आता आपण पाहिलं की भूविकास बँका ज्या आहेत त्या दीर्घ मुदतीचं कर्ज वितरण करण्यासाठी स्थापन केल्या.
उद्देश असा की जमिनीचा कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि शेती उत्पादन वाढवणे. म्हणजे एखाद्याला जमिनीवर कायमस्वरूपी जर सुधारणा करायच्या असतील तर अल्प किंवा मध्यम मुदतीचं कर्ज येऊन जमणार नाही. कर्जाची रक्कम जास्त असते. समजा त्याला जमिनीमध्ये विहीर खोदायची असेल, जमिनीचं लेवलिंग करायचे असेल, अशी मोठी कामं असतील तर त्याला कर्जही मोठं लागतं आणि ते परतफेड करण्यासाठी त्याला मुदतही हवी असते. म्हणून भूविकास बँका दीर्घ मुदतीसाठी खास सगळ्या सदस्यांना दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. भारतातली असली पहिली भूविकास बँक 1920मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातच पंजाबमधल्या झांग या ठिकाणी स्थापन झाली आणि त्यानंतर मग भारतभर भूविकास बँकांची स्थापना होत गेली. म्हणजे उद्देश काय किंवा कशासाठी कर्ज वितरण, तर शेतकऱ्यांना समजा पोल्ट्री टाकायची असेल, विहीर खोदायची असेल किंवा विहीर बांधायची असेल, पाईपलाईन करायची असेल, दूध प्रकल्प टाकायचा असेल किंवा मोठी अवजारं म्हणजे ट्रॅक्टरसारखे मोठी अवजारं खरेदी करायची असतील, ह्या कारणासाठी जे दीर्घ मुदतीचं कर्ज लागतं ते भूविकास बँका देण्यासाठी यांच्या माध्यमातून दिलं जायचं. आपल्या राज्यस्तरावर जर बघितलं तर राज्यात राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लिमिटेड या नावाने राज्यस्तरावर आणि जिल्ह्यात जिल्हा भूविकास बँक असं नाव आपल्याला जे ऐकायला किंवा पाहायला मिळतं त्या ह्या भूविकास बँक आहे. पण झालं असं की भूविकास बँकांना जनरली नाबार्डकडून वित्त सहाय्य केलं जातं आणि मग नाबार्डकडून वित्त सहाय्य मिळाल्यानंतर मग ते इतरांना त्याचं वितरण करतात. मात्र भूविकास बँकांचं कर्ज वसुली झाली नाही. म्हणजे ज्यांना कर्ज वितरण केलं होतं दीर्घ मुदतीचं त्यांनी ते कर्ज बुडवलं, त्याची योग्य वसुली झाली नाही. आणि नाबार्ड ज्यावेळेस वित्त पुरवठा करत असतं त्यावेळेस ते राज्य सरकारकडून हमीपत्र घेत असतात त्या संबंधित की त्यांनी आम्ही देतोय कर्ज, पण तुम्ही त्यांनी जर नाही दिलं तर तुम्ही हमी द्या. पण मग त्या बँका तोट्यात चालल्यामुळं बऱ्याच राज्य सरकारांनी या नाबार्डला हमीपत्र द्यायला दिलंच नाही. म्हणजे द्यायला नकार दिला की आम्ही देत नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या. मग नाबार्डने भूविकास बँकांचा वित्त पुरवठा बंद केला. परिणामी या भूविकास बँकांकडून जो कर्ज पुरवठा व्हायचा तोही थांबला आणि कर्ज नव्याने मिळत नाही म्हटल्यानंतर जुनं तरी कसं वसूल होणार. मग जुनं कर्ज पण वसूल झालं नाही आणि सध्या या बँका डब व्हायला आलेल्या आहेत. तर त्या भूविकासऐवजी ऋणविकास बँका असं त्याचं नाव झालेलं आहे खरं तर. म्हणजे त्या बँका आता डब व्हायला आल्या आहेत आणि त्या शेवटच्या घटका मोजत आहेत. तर भूविकास बँकांची अशा पद्धतीने वाट लागलेली आहे. आणि आपण मागापासून नाबार्डचा उल्लेख करतो आहे की ग्रामीण भागातल्या विकासासाठी आणि शेती विकासासाठी खास करून कर्ज पुरवठा करणारी किंवा वित्त सहाय्य करणारी ही संस्था आहे नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नाबार्ड. तर आता नाबार्ड काय काम करते बघा. शिवरामन समिती नेमण्यात आली होती आणि या शिवरामन समितीने हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य होते त्यावेळेसचे आणि 1979ला ही शिवरामन समिती नेमली होती आणि तिने 1979लाच अहवाल दिला. कशासाठी नेमली होती तर कृषीसाठी संस्थात्मक वित्त पुरवठा करणाऱ्या उपाययोजना ज्या आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी. मग या समितीने 1979ला अहवाल दिला आणि त्या अहवालात सांगितलं होतं की असा एक अधिकोष तयार करा की जो सेपरेटली कृषी आणि ग्रामीण विकासासाठी समर्पित असेल. आणि मग त्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक स्थापनेबाबतचा अधिनियम 1981ला संसदेत मंजूर झाला आणि 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना झाली. या प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. स्थापनेचा तर प्रश्न नेहमी येतो. कोणत्या समितीची शिफारस? शिवरामन समिती. 1979ची समिती आहे. 81ला त्या समितीच्या शिफारशीवर आधारित अधिनियम मंजूर झाला आणि 12 जुलैला 82ला स्थापना झाली. नाबार्ड ही अशी बँक आहे की जी ग्रामीण आणि कृषी विकासासाठी कार्यरत असलेल्या वित्तीय संस्थांना वित्त पुरवठा करते. नाबार्डकडून व्यापारी बँका, राज्य सहकारी बँका, राज्य भूविकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि राज्य सरकार यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पुनर्वित्त, त्यापैकी अल्प कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी, मध्यम पण शेतकऱ्यांसाठी आणि दीर्घ पण शेतकऱ्यांसाठीच. पण अल्प म्हणजे पीक कर्ज, मध्यम म्हणजे जरा थोडीशी शेती सुधारणा आणि दीर्घ म्हणजे मोठ्या प्रमाणावरच्या सुधारणा जर शेतीत करायच्या असतील तर त्यासाठी. सहकारी बँका, राज्य सहकारी बँका आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या कार्याची तपासणी करण्याचे पण अधिकार आता नाबार्डला आहेत. आणि 1998 पासून या नाबार्डच्या माध्यमातून नाबार्डने काय केले? व्यापारी बँका, सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्या मदतीने किसान क्रेडिट कार्ड ही योजना नाबार्डने सुरू केलेली. एवढे मुद्दे नाबार्डच्या बाबतीत लक्षात ठेवायला पाहिजे. आता वित्त बाजार किंवा मनी मार्केट आपण पाहिला. आता भारतीय भांडवल बाजार नेमका कसा आहे
त्या भांडवल बाजाराची रचना कशी आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.